इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना प्रशांत कोरटकर यांनी धमकीवजा फोन केला होता। या फोनवरती अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ सुद्धा करण्यात आली। याचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालं। त्या संदर्भातच आता संपूर्ण राज्यभरात वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय। शिवप्रेमींकडून अतिशय खंत व्यक्त केली जाते, आक्रमक भूमिका सुद्धा घेतल्या जात आहेत। अशाच पद्धतीने संभाजी ब्रिगेड सुद्धा आता या सगळ्यामध्ये आक्रमक झालेलं आपल्याला पाहायला मिळते। माझ्याबरोबर काही पदाधिकारी आहेत। प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात आता संभाजी ब्रिगेड नेमकं काय करणार आहे हे त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। सर, नेमकं काय आता करणार आहात पुढे? सर्वप्रथम जय जिजाऊ, गेल्या 16 तारखेला महाराष्ट्रामध्ये छावा चित्रपट जो प्रदर्शित झाला आहे त्याच्या निमित्तानं संभाजी महाराजांच्या इतिहासाच्या वर चर्चा घडत आहेत। कोल्हापूरचे इतिहास संशोधक जे इंद्रजित सावंत आहेत ते त्यांच्या पद्धतीनं ती इतिहासाची मांडणी करत आहेत की बाबा जे काय त्या चित्रपटात दाखवलेलं आहे त्याच्यावर त्यांचे काय आक्षेप असतील, इतिहासाच्या चर्चा होऊ शकतात, पण त्या अनुषंगानं जे काय त्यामध्ये अण्णाजी दत्तो वगैरे जे काही चित्रपटात दाखवलेलं आहे, जे काही खलनायक संभाजी महाराजांच्या जीवनामध्ये होते, तर ते दाखवल्यानंतर काय व्यक्तीची भावना दुखावल्या असतील, तर त्यांनी ते काही त्याच मांडणी केल्यानंतर जे प्रशांत कोरटकर आहेत त्यांनी त्यांच्याशी चर्चा करावा, संवाद करावा, परंतु धमकी देणं आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 2004ला जेम्स लेनच्या द हिंदू किंग इस्लामिक इंडिया या पुस्तकामधील ज्या आक्षेपार्ह मजकुरामुळं ह्याच पुण्यामध्ये भांडारकर घडलं होतं। अटल बिहारी वाजपेयी सारख्या एका मोठ्या नेत्याची सभा उधळली गेली होती, महाराष्ट्राचं मन दुखवलं गेलं होतं आणि पूर्ण महाराष्ट्राचं वातावरण ढवळून निघालं होतं। त्यानंतरच या पुण्यामध्ये लाल महालाचे इथलं आंदोलन झालं, दादोजी कोंडदेवचा पुतळा काढला गेला। ही सर्व पार्श्वभूमी असताना त्या पुस्तकामधील जो आक्षेपार्ह मजकूर आहे त्या ऑडिओ क्लिपमध्ये प्रशांत कोरटकर धडधडीत त्या आक्षेपार्ह मजकुराचं जर समर्थन करत असतील, राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर जर शिंतोड उडवत असतील, तर हा महाराष्ट्र कधीही खपवून घेणार नाही। या त्यांच्या वक्तव्यामुळं जेम्स लेनच्या या विकृत लिखाणाचं समर्थन जर हा विकृत व्यक्ती करत असेल तर विकृतीला संस्कृतीनं उत्तर दिलं जाऊ शकत नाही। विकृती ही ठेचावीच लागते। आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेला मानणारी लोक आहोत, लोकशाहीला मानणारी लोक आहोत, पण विकृती ही ठेचावीच लागते। जो या प्रशांत कोरटकरचं थोबाड काळं करेल, त्याची धिंड काढेल, त्याला संभाजी ब्रिगेडतर्फे आम्ही 1 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे। एवढंच आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि आज आमची 4 वाजता संभाजी ब्रिगेडच्या प्रमुख कार्यकर्त्याची बैठक आहे। त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही काय प्रबोधनाचे कार्यक्रम असतील, आमचे काय आंदोलनात्मक कार्यक्रम असतील, याची पुढच्या दिशा आम्ही ठरवणार आहोत। या सगळ्या प्रकरणात आता प्रशांत कोरटकर यांच्यावर कारवाई करायचे आदेश सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। तसं पाहायला गेलंच तर मुख्यमंत्र्यांच्या बरेच जवळचे कार्यकर्ते आहेत ते। नाही, ते आमचा उद्देशच तो आहे की ब्राह्मण समाजातीलच व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या बदनामी करायला प्रत्येक वेळेस 3.5% ब्राह्मण समाजाचा माणूस पुढे काय येतो आणि त्या समाजाचा मुख्यमंत्री फक्त कारवाई करा, जुजबी कारवाई करा असे आदेश देतो, हे आम्हाला अजिबात मान्य नाही। त्याच्यावर कठोर कारवाई होऊन त्याची आज अटक व्हायला पाहिजे होती, पण अजून त्या बाबतीत गव्हर्नमेंटकडून काही हालचाल दिसत नाही आहे। आम्ही आमच्या पद्धतीने कोरटकर असेल, सोलापूरकर असेल, ह्यांना आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। कोरटकरांवरती गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे, त्यांना लवकरच अटक सुद्धा होऊ शकते, मात्र केवळ अटक होऊन हे सगळं प्रकरण थांबेलच वाटते? अजून तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, हे फक्त आपल्याला हे झालेलं आहे, फक्त कळवण्यात आलेलं आहे। अद्याप त्यांच्यावर कुठलीही ॲक्शन झाली नाही, त्यांना ताब्यात घेतलेलं नाही, त्यांच्या घरापर्यंत गेलेलं नाही, त्यांच्या घराला उलट प्रोटेक्शन दिलेलं आहे, संरक्षण दिलेलं आहे। जो माणूस धमकी देतो त्याच्या घरालाच प्रोटेक्शन दिले आणि ज्याला धमकी दिली त्याला प्रोटेक्शन अजून मिळालेलं नाही आहे। तर आमची संभाजी ब्रिगेडची मागणी आहे की याच्यावर लवकरात लवकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे त्यांचे मित्र आहेत, त्यांनी जवळचे आहेत, त्यांनी त्याच्यावर लवकरात लवकर ॲक्शन घ्यावी। पण या सगळ्यात प्रशांत कोरटकर असं म्हणतात की तो आवाज माझा नाहीये, AI-नी हे सगळं केलेलं गोष्टी आहे। हे बघा कसं आहे, आता AI टेक्नॉलॉजी आली आहे त्याच्यामुळे प्रत्येक जण तेच सांगतो। त्यांचं एक आमच्याकडे एक स्क्रीनशॉटही आहे, त्याच्यामध्ये त्यांचं स्टेटमेंट आलेलं आहे, मी ते तुम्हाला दाखवतो। त्याच्यात त्यांनी म्हणलेलं आहे की हा आवाज माझा आहे म्हणून, हे आम्ही तुम्हाला दाखवतो। आणि त्यांनी फोन केलेले सुद्धा त्यांचे हे आहेत, कॉल रेकॉर्डचे आहेत, हा त्यांचा नंबर आहे। अशा पद्धतीचं त्यांचं स्टेटमेंट आहे, पण ते आता AI टेक्नॉलॉजी आली म्हणून ते सांगतात की AI टेक्नॉलॉजीचा वापर करून बचावासाठी ते करत आहेत। ना काय काल जी काय प्रशांत कोरटकरांनी बाईट दिली
की तो माझा आवाज नाही आहे, मी कॉलच केलेला नाही, मी इंद्रजित सावंतांना ओळखत नाही. त्यानंतर इंद्रजित सावंतांनी त्यांचं ट्रू कॉलरची कॉल हिस्ट्रीचा जो स्क्रीनशॉट आहे तो व्हायरल केलेला आहे. रात्री 12 नंतर नशा करून आणि दारू पिऊन या व्यक्तीनं जवळपास 3 वेळा त्यांना कॉल केलेला आहे. इंद्रजित सावंतांनी स्पष्ट सांगितलं की माझे कॉल रेकॉर्डिंगवर नसतात. सुरुवातीला मला कॉल आल्यानंतर त्यांचं बोलणं सस्पेक्टिव्ह वाटलं म्हणून मी कॉल कट केला आणि नंतर मी कॉल रेकॉर्डवर टाकला. परत त्यांचा कॉल आला. एकदा त्यांचं 4 मिनटं बोलणं झालेलं आहे आणि एकदा 6 मिनटं बोलणं झालेलं आहे. रात्रीच्या 12 नंतर या व्यक्तीनं कॉल केलेला आहे आणि नशा उतरल्यानंतर सकाळी ती सारवासारव करणारं स्टेटमेंट आहे सगळं. पण या सगळ्यामध्ये सत्ताधारी पक्षांपैकी कुणीच अजूनपर्यंत समोर येऊन स्टेटमेंट दिलेलं नाहीये. जाणून बुजून हे सगळं प्रकरण दाबण्याचं प्रकार चालू असं वाटतंय. छत्रपती शिवाजी महाराज असतील, राजमाता जिजाऊ असतील, यांच्याबद्दल जर त्यांना आस्था असेल तर ते कारवाई करतील ना, शासन म्हणून कारवाई करतील. मुळात इंद्रजित सावंत सरांना जो धमकी दिलेला तो एक पाठ समजा आपण वेगळा धरू, पण राष्ट्रपुरुषांचा जर अवमानकारक जर वक्तव्य करत असतील आणि त्या व्यक्तीला जर तुम्ही कारवाई करण्याऐवजी जर त्याला संरक्षण देत असाल त्याच्या घराला, तर तुमच्या म्हणजे सरकार चालवण्यातला फरक सुद्धा दिसून येतो याच्यामध्ये. तर तुम्ही निष्पक्ष असताल आणि जर त्या म्हणजे त्यांच्या राष्ट्रपुरुषांच्या जर सन्मानाच्या भावनेतले जर असताल तुम्ही, तर तुम्ही त्वरित कारवाई करताल. तो काय बाहेर देशात पळून गेला नाही ना, तो जर सापडत नाही त्याच्या घराला तुम्ही संरक्षण देता, मग तो गेला कुठं? आणि मुख्यमंत्र्यांच्या शहरातला जो व्यक्ती येतो त्यांच्या जवळचा व्यक्ती आहे. मुख्यमंत्र्यांना जर राष्ट्रपुरुष महत्वाचे आहेत का जवळचा व्यक्ती महत्वाचा आहे हे त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीने दाखवून द्यावं. बरं, सरकारला काही अल्टिमेटम देऊ इच्छित आहे का? किती दिवसात कारवाई व्हावी वगैरे असं काही? मॅडम, सरकार हे गेंड्याच्या कातडीचं आहे आणि हे RSS धार्जिन सरकार आहे, त्याला काही बोलून उपयोग नाही. आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करणार, आम्ही आमच्या पद्धतीने समाज जागृती करणार. ह्या सरकारकडून आम्हाला ठोस कारवाईची अपेक्षा नाही आहे, कारण का RSSचं सरकार आहे, हे ब्राह्मण्यवादी सरकार आहे, हे जग जाहीर आहे. त्यामुळं जो न्याय देणार नाही त्याकडे न्याय मागण्याचा अर्थ काय? आम्ही त्यापेक्षा समाजात जाऊ, समाजात जागृती करू आणि ह्या महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांना आम्ही धडा शिकवू. नक्कीच आपण बघतोय की आता संभाजी ब्रिगेड या सगळ्या प्रकरणात उतरलेला आहे आणि भविष्यात आम्ही या सगळ्याच प्रकरणावरती महापुरुषांबाबत वारंवार जी अपमानजनक वक्तव्य केली जातात, खोटा इतिहास पसरवला जातो, या सगळ्याच्या विरोधात जनजागृती करून खरा इतिहास पुढच्या जनरेशनपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू, अशा पद्धतीचं एक आजपासून त्यांनी असं ठरवलेलं आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये त्या पद्धतीचं सगळं काम करताना संभाजी ब्रिगेड पाहायला मिळणार आहे. मात्र या सगळ्याच प्रकरणामध्ये प्रशांत कोरटकर यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे, ही सुद्धा मागणी घेऊन आता संभाजी ब्रिगेड पुढे आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.